हॅलो मुलांनो, आज आपण शिकणार आहोत कोर्स कन्स्ट्रक्शनच्या बद्दल। ह्या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: करिक्युलम, सिलेबस, लेसन मधला संबंध समजावू शकाल, कोर्स कन्स्ट्रक्शन बद्दल समजावू शकाल, विशिष्ट कोर्स निवडण्याकरिता उद्दिष्टे ठरवू शकाल। चला तर सुरू करूया। करिक्युलम एखाद्या संस्थेद्वारे प्रस्तावित अभ्यासाचे कोर्सेस। सिलेबस एखाद्या विषयाची रूपरेषा आणि टाइमलाइन। मॉड्यूल एखाद्या सिलेबसच्या एकसारख्या विषयांचा आणि लेसन्सचा समूह। युनिट एका मॉड्यूलचा विशेष विभाग, ज्याला एका विशिष्ट कालावधीमध्येच पूर्ण करण्याचे ठरवण्यात येते। लेसन सिलेबसचे विश्लेषण केल्यानंतर तयार करण्यात आलेल्या निर्देशाचा सगळ्यात छोटा भाग। लेसन प्लान हे शिक्षकामार्फत कोणत्या तरी एका लेसनसाठी तयार करण्यात आलेल्या कोर्सचं सविस्तर विवरण आहे। करिक्युलममध्ये संस्थेद्वारे करण्यात आलेल्या सर्व गतिविधींना आणि व्यवस्थांना सामील करण्यात येते। हे नियोजित लक्ष्य, उद्देश आणि सामग्री, एक विशिष्ट कालावधी, स्थान, उपकरण आणि मूल्यांकन प्रक्रियांसाठी शिकण्याच्या गतिविधींचे व्यवस्थितपणे वर्णन करते। तर सिलेबस एका टाइम टेबलसोबत शिक्षण किंवा प्रशिक्षण कोर्समध्ये सामील करण्यात येणाऱ्या विषयांची एक रूपरेषा आणि सारांश आहे। हे एखाद्या विशिष्ट कोर्सच्या विशिष्ट विषयापर्यंतच मर्यादित आहे। सिलेबसची निर्मिती सिलेबस बनवण्यापूर्वी उद्देश निश्चित करावे लागतील। विषयाबाबतचे आवश्यक असलेले ज्ञान सिलेबसमध्ये सामील केले गेले पाहिजे। सिलेबस विषयांची एक सूची आहे, ज्याला एका निश्चित कालावधीमध्ये पूर्ण करायचं असतं। एखादा कोर्स किंवा टॉपिक वास्तविक सुरू करण्यापूर्वी योजनाकर्त्यांना उद्देशांवर निर्णय घ्यावे लागतात। उद्देश हे अपेक्षित परिणाम आहेत ज्यांच्यासाठी कोर्स सुरू केला जाणार आहे, आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर ट्रेनीजकडून जी अपेक्षा असते ती पूर्ण होते। एखाद्या विशिष्ट कोर्ससाठी उद्देश निश्चित करणे एखाद्या विशिष्ट कोर्सचे उद्देश त्याचा कंटेंट आणि आवश्यकता मूल्यांकनाच्या आधारावर निश्चित केले जातील। कोर्स सुरू करण्यापूर्वी प्लॅनर्स विकसित आणि विकसनशील उद्योगांसाठी आवश्यक सर्व प्रकारच्या कौशल्यांचे एक सर्वेक्षण करतील। हे सर्वेक्षण त्यांना उद्योगांसाठी आवश्यक कौशल्य जाणून घेण्यात सक्षम करेल। या आधारे ते कोर्सचे उद्देश निश्चित करू शकतील आणि कंटेंट विकसित करू शकतील। चला पटकन पाहूया की आज आपण काय शिकलो। कोर्स कन्स्ट्रक्ट करण्यामध्ये करिक्युलम, सिलेबस आणि लेसन यामध्ये जो संबंध आहे ते जाणून घेणं सामील आहे। कोर्समध्ये संस्थात्मक अभ्यासाचे सादरीकरण सामील आहे, तर सिलेबस एका टाइमलाइन बरोबर विषयांची रूपरेषा तयार करतो। उद्दिष्ट विशिष्ट कोर्सेससाठी उद्योगाच्या आवश्यकतांनुसार आकार घेतात। मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल। तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये। थँक यू आणि तोपर्यंत गुड बाय।